आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण बघणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम। सुरुवातीला लॉकडाऊन संदर्भातली अमरावतीतून महत्त्वाची बातमी। लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने मजुरांचे होणारे हाल थांबवण्यासाठी वराड सामाजिक संस्थेने पुढाकार घेतलाय। या संस्थेकडून मजुरांना भोजन देण्याची अर्थात जेवण देण्याची सोय करण्यात आली आहे। महादेव खोरी परिसरात दररोज या गरजूंसाठी जेवणाची सोय केली जाते आणि त्यानंतर शहरातील स्लम एरियामध्ये गरजूंपर्यंत हे अन्न पोहोचवले जाते। गेल्या वर्षभरापासून हा मोफत अन्नदानाचा कार्यक्रम नियमितपणे इथे सुरू आहे। तर सणाच्या दिवशी गोडधोड पदार्थ देखील त्यांना दिले जातात आणि या उपक्रमामुळे मोठी मदत मिळाल्याचं गरजूंनी सांगितलंय। 2020च्या 25 मार्च पासून आम्ही या ठिकाणी याच जागेवर किचन सुरू केलं, सामुदायिक किचन, ज्यामध्ये आम्ही लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांना ज्यांना 2 टाइम जेवण मिळत नाही त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली। आज जवळपास 14 महिने झाले हे किचन निरंतर या ठिकाणी गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आम्ही लोकांना जेवण देत आहे। माझ्या अचानक काम होत नाही आणि पायाचं चालणं होत नाही, ह्या कामधंदे काहीच नाही आणि आपल्याला कोणी लावतही नाही। ह्याकरता इथं सरनं आमच्या पोटाची व्यवस्था केली, 2 टाइम डबा भेटते, जेवण करतो। तर नेटवर्क 18 ही प्रत्येक भारतीयांना कोरोनाची प्रतिबंधक लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छित आहे। तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log on to moneycontrol.com/संजीवनी वरती संपर्क करा। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता आठवण आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची, आणि ती म्हणजे मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।